मित्रांनो, माझं नाव वैशाली तुम्हाला माहीतच आहे. बघा आज गुढीपाडवा आहे, तर मी आज पुरणपोळी आमटी थोडे पापड्या आणि सगळं चपाती चपाती आणि बटाट्याची भाजी करणार आहे. तर बघा मी काय काय कसं कसं करते मी सांगेल तुम्हाला. हे पहा, मी आता एवढं सगळं केलंय. आता पीठ मळून ठेवलंय, डाळ टाकली आहे, मसाला तयार करून झाला. मी तयार करायचं फक्त कुटायचाच राहिला आहे तो. आणि पीठ पण मळलेलं आहे आणि झालंय सगळं आता नॉर्मली. फक्त आता आमटीला फोडणी आणि पुरण तयार करायचं आहे. मग आता ते करत करत मी पॉडकास्ट ऐकते खानसरचा. हे बघा गाईज, मला उशीर होतोय म्हणून मी आता लय घाय 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 करते. बाय. हे पहा मित्रांनो, पुरण तयार आहे. आता भात पण तयार होईल. आमटी बघा, आमटी पण तयार आहे. आमटी एकदम मस्त झाली मित्रांनो, असं मला वाटतंय. तुम्हाला काय वाटतंय ते पण सांगा, कारण की खरंच छान दिसते ती आमटी. आणि आता भात राहिला आहे, फक्त पीठ तयार आहे आणि पापडे तयारचे राहिल्यात. मग संपला विषय, फक्त पुरणपोळ्या करायच्या राहिल्यात. पुरण थंड झालं मी ते करणार आहे. हे बघा मी कशी दिसते आता. एक तास झाला असेल अप्रॉक्स, कारण की हे सगळं करायला 1 तास लागतोच. मला तर लागतं, दुसऱ्यांचं माहीत नाही. आणि मी आता बेबी ते पॉडकास्ट ऐकते म्हणून ते अजून हळूहळू होते माझ्याकडून. जाऊ द्या, आता बघू पुढे काय होतंय. हे पहा मित्रांनो, चपाती वाटती पण ती पुरणपोळीच आहे. इकडं पुरण दिसतंय का तुम्हाला पडलेलं थोडंसं. आणि मी मस्त तूप लावून करते, खूप छान वाटतंय. तर वाजता एवढा सुगंध छान येतोय ना. बघू आता पती काय म्हणतोय माझं. सुपर झाली पुरणपोळी. हे पहा मित्रांनो, हे सगळं झालं. याच्यात फक्त दूध टाकायचं राहिले. दूध गरम होतं आहे. एवढं सगळं केलं आहे मी. आता त्यांचा मित्र येणार आहे, मग त्याच्याकडे पाठवेल मी पिशवीमध्ये. बाय. पहा मित्रांनो, एवढी मोठी बॅग भरलेली आहे. दिलं आहे मी भरपूर सारं. बघू आता काय काय म्हणते माझा नवरा रात्री आल्यावर. चला बाय. काय नाही झालं मित्रांनो, आत्ताशिक झालंय, म्हणजे फक्त स्वयंपाक झालाय. अजून सगळं काम राहिलंय. पण तुम्हाला सांगते मी, 2 तासाचा तो पॉडकास्ट होता राजशी मनीसोबत, खान सरांचा. बाई तो 2 तास चालला, तोपर्यंत माझं काम पण चाललं माहिती का. 2 तास मी काम करत होते. चला झालंय आता, घरात पसारा आवरायचा. चला बाय बाय बाय.